कृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। मन्नाथ श्रीजगन्नाथो मद्गुरुश्रीजगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। कोमलं कूजयं वेणुं श्यामलोऽयं कुमारकः वेदवेद्यं परं ब्रह्म भासतां हृदये मम। नमोऽस्तु रामाय सलक्ष्मणाय देव्यै च तस्यै जनकात्मजायै। नमोऽस्तु रुद्रेन्द्रयमानिलेभ्यो नमोऽस्तु चन्द्रार्कमरुद्गणेभ्यः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का गौ माता की गौ हत्या भारत भारत भारत। श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्यवर्य श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। सर्वभूतहृदय धर्म सम्राट श्री स्वामी करपात्री जी महाराज की जय। हर नमः पार्वती पतये हर हर महादेव। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 पतित पावन सीताराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। समुपस्थित सज्जनों, वासंतिक नवरात्री अर्थात श्री राम नवरात्रीला आजपासून प्रारंभ झालेला आहे। शालिवाहन राजाने शकांचा पराभव करून 1948 वर्ष आज पूर्ण होऊन 1948व्या वर्षाला पूर्ण करून 1939व्या वर्षामध्ये आपला शक संवत्सर अग्रेसर होत आहे। त्यामुळे हे शालिवाहन शक 1948 चालू आहे। त्याचप्रमाणे विक्रम संवताला प्रारंभ होऊन देखील आज
2000च्याही पेक्षा अधिक वर्ष होऊन गेलेली आहे. ही जी संवत्सरे असतात, ही संवत्सरे शककर्ता जे छत्रपती होऊन गेलेले आहेत, शककर्ता जे सम्राट होऊन गेलेले आहेत, त्यांनी केलेल्या कोणत्या तरी दैदिप्यमान विजयाच्या निमित्ताने ही संवत्सरं साजरी केली जातात. या 4,32,000 वर्षांच्या कलियुगामध्ये एकूण 6 शककर्ते राजा झालेले आहेत, होणार आहेत. त्यापैकी युधिष्ठिर राजा होऊन गेला, राजा विक्रमादित्य होऊन गेला, पुढे राजा शालिवाहन होऊन गेला, आणि येणारे जे राजे आहेत, या राजांपैकी एक नागार्जुन नावाचा राजा होणार आहे, विजयाभिनंदन नावाचा राजा होणार आहे, आणि शेवट भगवान श्री हरींचा अवतार कल्की हा ह्या कलियुगाचा एक चक्रवर्ती सम्राट होणार आहे. 3 सम्राट होऊन गेले, 3 सम्राट होणे बाकी आहे. आपल्या मराठी समाजाला आणि मध्य प्रदेशच्या समाजाला, माळव्यातल्या समाजाला हा एक अभिमानाचा ही एक अभिमानाची गोष्ट आहे की या होऊन गेलेल्या 3 सम्राटांपैकी एक सम्राट हे सम्राट विक्रमादित्य होते, जे माळव्याचे होते, ज्यांची नगरी उज्जैनी होती. आणि तिसरे सम्राट जे होऊन गेले ते राजा शालिवाहन होते, ज्यांची राजधानी ही पैठण होती आणि ते महाराष्ट्रातले होते. आणि इंदोरमध्ये राहणारे मराठी भाषिक हे मराठी असल्यामुळे शालिवाहन राजा त्यांच्या इकडे निर्माण झाला, उत्पन्न झाला, हे मराठी म्हणून अभिमानाची बाब आहे. आणि माळव्यात राहत असल्यामुळे माळव्याचा विक्रमादित्य राजा एक शककर्ता राजा होऊन गेला, ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे माळव्यात राहणाऱ्या मराठी समाजासाठी दुहेरी अभिमानाची बाब आहे. सम्राट हा काय प्रकार असतो, का बरं एखाद्या सम्राटाने शकसंवत्सराची, नवीन संवत्सराची स्थापना करावी, ही एक बाब विचारात घेण्यासारखी असते. ज्यावेळी भारतभूमीवर आक्रमण होतं त्यावेळी संपूर्ण जगाच्या हृदयस्थानावर आक्रमण केल्यागत स्थिती प्राप्त होते. कारण भारतावर आक्रमण झालं तर अनेक बाबी या जगातल्या भरकटतात. जगाचं हृदयस्थान भारत आहे. इराणवर आक्रमण झालं तर फक्त गॅसचा प्रॉब्लेम होईल, सिलेंडरच्या गॅसचा, पेट्रोलचा प्रॉब्लेम होईल. पण इराणवर आक्रमण झाल्यामुळे आपल्या संस्कृतीला धक्का लागणार नाही, आपल्या ज्ञानाला धक्का लागणार नाही, त्याचप्रमाणे आपल्या भाषेला धक्का लागणार नाही आहे, की आपल्या संत परंपरेला धक्का लागणार नाही. उदाहरण घ्या की जर इराणने अमेरिकेवर आक्रमण केलं तर काय फरक पडू शकेल? फरक एवढाच पडेल की आपली तरुण पिढी जी अमेरिकेत आहे ती डॉलरमध्ये कमवू शकणार नाही, त्यांना भारतात यावं लागेल आणि रुपयात कमवतील. ह्या पलीकडे काही फरक पडणार नाही. कारण अमेरिकेतून ना आपण तेल घेतो, ना आपण गॅस घेतो, ना आपण तांदूळ घेतो, ना आपण गहू घेतो. काही फरक पडणार नाही. फरक पडेल तो डॉलर आणि रुपया एवढा फरक पडेल. पण ज्या वेळेला अमेरिकेवर आक्रमण होऊन अमेरिका डबघाईला येईल त्यावेळेला डॉलरचा रेटच इतका झालेला असेल की रुपया श्रीमंत झालेला असेल. त्यामुळे अमेरिकेवर जर आक्रमण केलं तर आपलं नुकसान कमी होणार आहे, किंबहुना आपला फायदाच जास्त होईल. पण विचार करा की भारतावर आक्रमण केलं तर काय होईल? जर समजा कोणी भारतावर आक्रमण केलं तर संपूर्ण जगाला प्राप्त होणारी योगविद्या जी आहे याच्यावर परिणाम होईल. संपूर्ण जगाला प्राप्त होणाऱ्या ज्ञान परंपरेवर परिणाम होईल.
संपूर्ण जगाला प्राप्त होणारे जे संस्कार आहेत त्या संस्कारांवर परिणाम होईल. भारतावर आक्रमण केलं तर अमेरिकेमध्ये भारताची बुद्धिमान मंडळी जितकी जात आहेत आणि अमेरिकेला श्रीमंत बनवत आहेत, युरोपला श्रीमंत बनवत आहेत, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडला श्रीमंत बनवत आहेत, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. त्यामुळे भारतावर आक्रमण जेव्हा जेव्हा होतं तेव्हा तेव्हा जगातल्या प्रत्येक देशाला त्याची फळं भोगावी लागतात. संस्कृतीचा नाश होतो, ज्ञान परंपरांचा नाश होतो, सभ्यतेचा नाश होतो, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पतींचा तुटवडा भासू लागतो, वस्त्रांपासून अलंकारांपर्यंत सगळ्या गोष्टींचा तुटवडा भासू लागतो. त्यामुळे भारतावर आक्रमण जेव्हा जेव्हा झालेलं आहे तेव्हा तेव्हा जगातल्या संपूर्ण राजकीयच नव्हे तर आर्थिक धार्मिक सगळ्या क्षेत्रांमध्ये धक्के लागलेले आहेत. हे आपला इतिहास स्पष्टपणे सांगतो. विचार करा, ज्यावेळी भारतावर शक, हुण, कुषाण यांचं आक्रमण झालं तेव्हाच तिकडची इजिप्शियन संस्कृती बुडाली, ग्रीक संस्कृती बुडाली, रोमन संस्कृती बुडाली, बॅबिलॉनियन संस्कृती बुडाली, आर्किमेडियन संस्कृती बुडाली, मयन संस्कृती बुडाली. जेव्हा जेव्हा भारतावर आक्रमण झालं त्या वेळेला अनेक संस्कृतींना धक्के लागलेले आहेत. जेव्हा इंग्रजांनी भारतावर आक्रमण केलं त्यावेळेला तिबेटपासून ते इंडोनेशियापर्यंत आणि इकडे ब्रह्मदेशापासून बर्मापासून ते इराणपर्यंत सगळ्या प्रांताला धक्का लागलेला आहे. म्हणून भारतावर झालेलं आक्रमण जेव्हा थोपवून धरलं जातं तेव्हा तो संपूर्ण जगामध्ये एक विश्वविक्रम झालेला असतो. आणि म्हणून जागतिक विक्रम झालेला असल्यामुळेच भारतावर आलेलं आक्रमण थोपवून आक्रमकांना नेस्तनाबूत करून ज्या वेळेला पुन्हा धर्मपताका फडकते त्यावेळी ते कार्य ज्या सम्राटांनी केलेलं असतं, ज्या वीरांनी केलेलं असतं, त्याच्या नावाने एक शक संवत्सराचा प्रारंभ आपल्याकडे होतो. असे हे कलियुगामध्ये 6 शककर्ते राजे होणार आहेत. याचाच अर्थ कलियुगामध्ये भारत देशावर 6 मोठी आक्रमणं होणार आहेत आणि त्या 6 आक्रमणांमधून आपल्याला जे बाहेर काढतील त्या राजाच्या नावाचा शक प्रारंभ होतो. कलियुग आणि द्वापर युगाच्या संधीवर भारत देशावर आक्रमण झालं होतं ते कौरवांच्या रूपामध्ये आक्रमण झालेलं होतं. कारण कौरवांच्या सेनेमध्ये फक्त भारतीय योद्धा नव्हते तर यामिनी देशाचे योद्धा देखील होते. यामिनी देश म्हणजे हल्ली ज्याला यमन म्हणतात ते यामिनी देश त्याला पूर्वी म्हणायचे. बर्बर देशाचे योद्धा होते. त्याचप्रमाणे पारसिक देशाचे योद्धा होते. पारसिक याचा अर्थ हल्लीचं पर्शिया, इराण. त्यानंतर बर्गद देशाचे, ज्याला बॅबिलॉनियन म्हणायचे, त्या देशाचे योद्धा होते. यवन योद्धा होते. यवन याचा अर्थ युनानी योद्धा म्हणजे ग्रीक योद्धा होते. एवढंच कशाला तर असुरीय देशाचे, असुरीय देश म्हणजे असिरिया, आणि सूर देशाचे म्हणजे सिरिया, ह्या देशाचे योद्धा देखील इथे होते. त्यामुळे महाभारताच्या युद्धाच्या काळात भारताबाहेरच्या योद्ध्यांना देखील एकत्र करून कौरवांनी पांडवांवर आक्रमण केलेलं होतं. याचाच अर्थ भारत देशावर एक भयंकर आक्रमणाची लाट आलेली होती. पण ही आक्रमणाची लाट पांडवांनी उलटून लावली आणि पांडवांमध्ये ज्येष्ठ असलेला राजा युधिष्ठिर याला भारतातल्या सर्व जेत्या राजांनी मिळून चक्रवर्ती सम्राट म्हणून घोषित केलं आणि सप्तद्वीपा मेदिनीवर एक छत्र साम्राज्य या चक्रवर्ती सम्राट असलेल्या युधिष्ठिराचं स्थापन झालं. आणि तेव्हापासून युधिष्ठिर शकाला प्रारंभ झाला. युधिष्ठिर शकाला प्रारंभ झाल्यानंतर
जवळजवळ 3000 वर्ष भारत देशावर कोणीही विचित्र आक्रमण केलं नाही. पण युधिष्ठिर शकाला प्रारंभ झाल्यानंतर 3000 वर्ष संपता शकांनी आपल्यावर आक्रमण केलं. आणि हे शक जे होते हे फार पराक्रमी होते, तपस्वी होते. या शकांनी भारतावर आक्रमण केलं आणि हे शक भारताच्या आत शिरून ते थेट विंध्य पर्वत पार करून नर्मदा नदीच्या किनारपर्यंत आलेले होते. आणि तिकडे पश्चिमेकडून कोकण किनारपट्टीला ताब्यात घेत घेत महाराष्ट्राच्या तगर नावाच्या शहरापर्यंत, ज्याला हल्ली तेर म्हणतात, तिथपर्यंत त्यांच्या स्वाऱ्या आलेल्या होत्या. थोडक्यात सांगायचं झालं तर प्राचीन जो बृहत भारत होता, म्हणजे बलुचिस्तानपासून ते ब्रह्मदेशापर्यंत, या बृहत भारतामध्ये या शकांची आक्रमणं होत होत त्यांनी जवळजवळ 3/4 भारतावर स्वतःचा ताबा मिळवलेला होता. या शकांचा पराभव विक्रमादित्य राजाने केला. आणि ह्या विक्रमादित्य राजाने शकांचा पराभव केल्यानंतर त्यांना पूर्ण जेरीस आणलं. काही शक पळून गेले, तर काही शकांनी विक्रमादित्याला शरण येऊन त्याच्या राज्यात शांततेने राहण्याचा मानस व्यक्त केला. त्यावर राजा विक्रमादित्याने त्यांना देखील राहून दिलं. आणि अशा पद्धतीने शकांचा पूर्णपणे पराभव ज्या दिवशी केला तो दिवस हा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. याच दिवशी राजा विक्रमादित्याने शकांचा पराभव केला. आणि याच दिवशी राजा विक्रमादित्याला तत्कालीन भारताच्या सगळ्या सम्राटांनी सगळ्या राजांनी चक्रवर्ती सम्राट म्हणून घोषित केलं. आणि या राजा विक्रमादित्याचं राज्य हे संपूर्ण सप्तद्वीपा मेदिनीवर स्थिर झालं. या सप्तद्वीपा मेदिनीवर राज्य स्थिर करताना राजा विक्रमादित्याने स्वतःची हद्द ही तुर्कस्तानच्या इस्तंबूलपर्यंत नेऊन ठेवली होती. आणि इकडे पश्चिमेला कांबोज प्रदेश, यवदेश इथपर्यंत, यव याचा अर्थ जावा, जावा सुमात्रापर्यंत हद्द नेऊन ठेवली. त्यामुळे जावा सुमात्रापासून इस्तंबूलपर्यंत तुर्कस्तानातलं एवढं सगळं राज्य हे राजा विक्रमादित्याने स्वतःच्या ताब्यात ठेवलं. आणि याच्या पलीकडे जी राज्य होती त्या राज्यांवर जे राज्य करत होते त्यांना मांडलिक बनवून ठेवलं. मांडलिक बनवून ठेवलं म्हणजेच काय, थोडक्यात स्वतःच्या ताब्यात ठेवलं. आणि अशा पद्धतीने राजा विक्रमादित्य हा चक्रवर्ती सम्राट म्हणून अभिषिक्त झाला. हा राजा विक्रमादित्य यांनी शासनाची उत्कृष्ट व्यवस्था केली. आणि ही व्यवस्था करत असताना 3 महत्त्वाच्या गोष्टी राजा विक्रमादित्याने केल्या. पहिली व्यवस्था राजा विक्रमादित्याने जी केली ती म्हणजे नवरत्नांची स्थापना केली, 9 मंत्र्यांची स्थापना केली. आणि ते मंत्री अत्यंत निष्णात होते. ही पहिली गोष्ट राजा विक्रमादित्याने केली. राजा विक्रमादित्याने दुसरी गोष्ट केली ती म्हणजे सगळ्या देवतांना अनुकूल करून घेतलं. तुम्ही बघितलं असेल राजा विक्रमादित्याच्या सिंहासन 32 हे तुम्ही ऐकलंय. काय आहे सिंहासन 32? तर राजा विक्रमादित्याच्या सिंहासनावर 32 छोट्या छोट्या देवींच्या मूर्ती होत्या. आणि या सगळ्या देवींना राजा विक्रमादित्याने असं सिद्ध केलेलं होतं की कोणी जर राजा विक्रमादित्याकडे फिर्याद घेऊन आलं, निवेदन घेऊन आलं, तर राजा विक्रमादित्याला न्याय देण्यासाठी त्या त्या क्षेत्राची देवता त्याला सगळा वृत्तांत सांगायची, खरा घडलेला वृत्तांत. आणि राजा सम्राट विक्रमादित्य तत्काळ न्याय द्यायचा. त्यामुळे दैवी दृष्टीने राजा विक्रमादित्याने स्वतःच्या राजमहालालाच नव्हे तर स्वतःच्या राजसिंहासनाला देखील सिद्ध केलेलं होतं. विक्रमादित्य राजाला केवळ देवी देवतांची सिद्धी होती का? तर नव्हे. राजा विक्रमादित्याला नवग्रहांची पण सिद्धी होती. नवग्रहांनाही प्रसन्न करून घेतलेलं होतं. नवग्रह स्वतःहून प्रसन्न होऊन राजा विक्रमादित्याला विचारतायत की विक्रमादित्या, काय इच्छा आहे तुझी? का आम्हाला प्रसन्न केलं?
तर राजा विक्रमादित्य इतका वैज्ञानिक दृष्टिकोनाचा होता, तो म्हणाला की देवतांनो, तुमची गती पूर्वापार जे गणित चालू आलेलं आहे त्या गणितानुसार आम्ही मोजतो, परंतु तुमची आत्ताची गती आणि गणितानुसार सिद्ध झालेली गती यामध्ये तफावत दिसत आहे. त्यामुळे तुमच्या गतीचं रहस्य तुम्ही मला सांगा. अशा वेळेला राजा विक्रमादित्याला प्रत्येक ग्रह येऊन स्वतःच्या गतीत कसा फरक पडतो युगानुसार, स्वतःचा अक्ष किती कलतो, किती सरळ होतो, ह्या सगळ्याचं गतिमान हे स्वतः ग्रहांनी राजा विक्रमादित्याला सांगितलेलं आहे. आणि हे सांगत असताना कालिदास बाजूला होते, राजा विक्रमादित्याचे प्रकांड ज्योतिषी बाजूला होते आणि राजा विक्रमादित्य हे सगळं ऐकत होता. आणि प्रत्येक ग्रह येऊन स्वतःची गती सांगून जायचं आणि त्यानुसार राजा विक्रमादित्याच्या नवरत्नांनी त्या गतींना नोट केलं. आणि ही सगळी घटना घडली ती जिकडे उज्जैनला प्रवेश करताना त्रिवेणी संगम लागतो, जिकडे नवग्रह मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये ही घटना घडली की 9च्या 9 नवग्रह प्रसन्न होऊन राजा विक्रमादित्याशी वार्ता करते आणि कलियुगामध्ये आमची गती कशी असेल हे राजा विक्रमादित्याला सांगतायत. आणि त्यानुसार राजा विक्रमादित्य वराह मिहिराचार्यांना आणि कालिदासाला घेऊन, कालिदास का लागले, कारण ग्रहगणित करताना गणित करणारे वराह मिहिर जितके महत्त्वाचे आहेत, तसेच त्यांना अभिव्यक्त करण्यासाठी उत्तम साहित्यिकाचीही गरज असते, म्हणून कालिदासालाही बरोबर बसवले. आणि विक्रमादित्याने कालिदास आणि वराह मिहिरांना बसवून त्या ग्रहांना प्रसन्न करून त्यांच्याकडून ग्रहगणित काय आहे हे समजून घेतलं. वराह मिहिरांनी त्यावर ग्रंथ लिहिले आणि त्यानंतर एवढ्या कालावधीमध्ये ग्रहांच्या गतीमध्ये जो बदल झालेला होता त्या बदलाचे करेक्शन्स करून नवीन पंचांगाची सुरुवात ही राजा विक्रमादित्याने केली. आणि मग तेव्हापासून पुन्हा पंचांग शुद्धी झाली आणि ती पंचांग शुद्धी जी आहे ती कमीत कमी 10,000 वर्ष अशीच चालू राहील, त्यात बदल करावा लागणार नाही, असं आश्वासन राजा विक्रमादित्याला ग्रहांनी दिलं आणि विक्रमादित्यांनी कालशुद्धी करून घेतली. त्यामुळे देवता विक्रमादित्यावर प्रसन्न असायच्या. एवढंच नव्हे तर वेताळासारख्या योनी पण प्रसन्न असायच्या विक्रमादित्यावर. राजा काय करतो, सज्जनांना आपलंसं करतो. सज्जनांना आपलंसं करण्यासाठी काय मार्ग आहे, तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सज्जनाला प्रसन्न करण्याचा मार्ग काय आहे की सज्जनांसमोर नम्र राहा, सज्जनांना प्रश्न विचारा की मी राज्य कसं करू, माझ्या राज्यात तुमच्याकडून काय माझ्याकडून काय तुम्हाला अपेक्षा आहेत, माझं कुठे चुकतंय का, कृपा करून मला मार्गदर्शन करा. त्यामुळे सज्जनांना प्रश्न विचारल्याने सज्जन प्रसन्न होतात, सज्जनांसमोर नम्र राहिल्याने सज्जन प्रसन्न होतात आणि सज्जनांची सेवा केल्याने सज्जन प्रसन्न होतात. सज्जनांना प्रसन्न करण्याचा हा मार्ग आहे. जे मध्यम लोक आहेत त्यांना प्रसन्न करायचं असेल तर काय करावं, कामाशी काम ठेवावं. तुमचं हे काम आहे ना, हे काम मी तुमचं करतो, त्या बदल्यात तुम्ही राज्याचं हे काम करा. यानी काय होतं, मध्यम दर्जाची लोक प्रसन्न राहतात की ठीक आहे, राजा आपलंही काम करून देतो आणि आपल्याकडूनही काही काम करून घेतो हे. आणि दुर्जनांना प्रसन्न करण्यासाठी म्हणून दुर्जनांवर धाक असला पाहिजे. दुर्जनांवर धाक ठेवला आणि जर सांगितलं त्या दुर्जनांना की माझ्याशी नीट वागलास तर मी तुझ्याशी नीट वागीन, नाहीतर ही तलवार तुझ्यावर वार करेल. दुर्जनांना प्रसन्न ठेवण्यासाठी हा मार्ग असतो, धाकाचा मार्ग असतो. तर राजा विक्रमादित्य जसा देवी देवतांना प्रसन्न ठेवायचा, तसाच हा राजा विक्रमादित्य वेताळाला देखील प्रसन्न ठेवायचा. वेताळाला प्रसन्न ठेवण्यासाठी विक्रमादित्याचा धाक होता वेताळावर. रात्रीच्या अंधारामध्ये स्मशानात जायचा काय तलवार घेऊन आणि वेताळाला धरून यायचा काय. पण आल्यानंतर मग वेताळ विचारायचा की हे राजन, मला तू सोड, मला सोड. तर त्यावर विक्रमादित्य काय म्हणायचा, मी तुला सोडणार नाही,
बर म्हणे, आता रात्रभर तू मला नेणारच आहेस, तर मी तुला एक कथा सांगतो. या कथेच्या प्रश्नाचं जर तू उत्तर दिलंस तर मी तुझ्यावर प्रसन्न होईल. कथेला प्रारंभ करतो आणि कथा सांगताना आधीच अट घालतो की हे विक्रमादित्य, मी तुझ्याबरोबर तोपर्यंत राहीन जोपर्यंत तू मौन सोडत नाही. विक्रमादित्य म्हणतो, नाही सोडणार मौन. हा वेताळ राजाला कथा सांगतो. या कथेमध्ये राज्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना सांगतो आणि त्या घटनांच्या आधारे एखादा प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं युक्तिसंगत उत्तर विक्रमादित्य देतो. आणि विक्रमादित्याने युक्तिसंगत उत्तर दिलं की त्या उत्तराला परिष्कृत करण्याचं कार्य हा वेताळ करतो आणि नंतर म्हणतो की विक्रमादित्य, उत्तर तर छान दिलंस पण मौन तोडलंस, हा मी निघालो. असं करून वेताळ निघून जायचा. पुन्हा दुसऱ्या अमावस्येला पकडून आणायचा तो. अशा पद्धतीने त्या वेताळाशी देखील मैत्रीचा संबंध विक्रमादित्याने स्थापित केला होता. वेताळाशी मैत्री असणं म्हणजे काय खाऊ काम आहे का? अरे दिसला तरी भयंकर, तर त्याच्याशी मैत्री करणं. त्यामुळे वेताळाशी मैत्री, नवग्रहांशी मैत्री, देवी देवतांशी 32 देवींशी मैत्री, काय साधं काम नाही आहे. त्यामुळे राजा विक्रमादित्याने पहिलं कार्य काय केलं तर राजा विक्रमादित्याने शकांचा नाश करून टाकला, शकांना नमवलं. आणि शकांना नमवल्यानंतर राजा विक्रमादित्याने दैवी सामर्थ्य संपादित केलं आणि दैवी पद्धतीने ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या देखील स्वतःच्या नियंत्रणात ठेवल्या. तिसरी गोष्ट राजा विक्रमादित्याने केली ती म्हणजे शक संवत्सराची स्थापना, विक्रम संवत्सराची स्थापना केली आणि काळाला शुद्ध करून ग्रहगणित व्यवस्थित बनवून त्या ग्रहगणितांनी काळाचं मंडन राजा विक्रमादित्याने केलं. आणि या सगळ्यामध्ये विक्रमादित्याने शोधून काढलं की आपलं जे राज्य आहे जावा सुमात्रापासून इस्तंबूलपर्यंत, इथपर्यंतच्या राज्याचा केंद्रबिंदू कोणता, तर तो राजा विक्रमादित्याने शोधून काढला. उज्जैनी हा केंद्रबिंदू आहे. आजही तुम्ही जगाचा नकाशा घ्या, जावा सुमात्रापासून इस्तंबूलपर्यंत एक रेषा काढा आणि त्याचा मध्यबिंदू बघा. तो मध्यबिंदू तुम्हाला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्ताला जिकडे छेदतो तो भाग म्हणजे उज्जैन आहे. त्यामुळे उज्जैन हे संपूर्ण या प्रांताचा विक्रमादित्याच्या राज्याचा मध्यबिंदू आणि तो पण कर्कवृत्तावरचा बिंदू हे लक्षात घेऊन उज्जैनीमध्ये पंचांग गणिताच्या मोजणी बिजणीसाठी योग्य त्या प्रयोगशाळांची स्थापना राजा विक्रमादित्याने केली आणि तेव्हापासून ग्रहगणित करणं सगळ्यांना सोपं झालं. उज्जैनीची जी वेळ आहे ही जगभर प्रमाण वेळ मानली जायची. उज्जैनीची वेळ ही जगभर प्रमाण वेळ मानली जायची. म्हणून उज्जैनीला ज्या वेळेला सकाळचे 5 वाजतात त्यावेळेला त्या देशांमध्ये कितीही वाजलेले असोत त्या वेळेला तिकडे दिवस सुरू झाला असं मानलं जायचं. आता एक उदाहरण घ्या, उज्जैनीला ज्या वेळेला 5:30 वाजतील त्यावेळेला युनायटेड किंगडममध्ये लंडनमध्ये किती वाजलेले असतील? रात्रीचे 12. म्हणून इंग्लिश लोक काय म्हणायचे, रात्री 12 वाजले की दिवस सुरू झाला. कारण त्यांच्याकडे पूर्वापार ही परंपरा होती की आपल्याकडे 12 वाजले म्हणजे उज्जैनीत सूर्योदय झाला, म्हणजे विक्रमादित्याच्या राज्यात सूर्योदय झाला, म्हणजे जगात सूर्योदय झाला. त्यामुळे उज्जैनीचा सूर्योदय हा संपूर्ण जगाचा नवा दिवस मानला जायचा. आता उलटं होतंय, आपण म्हणतोय रात्रीचे 12 वाजले म्हणजे सूर्योदय झाला. हे इंग्रजांचं अंधानुकरण आपण करतोय, पण इंग्रजांनी जे केलं ते अंधानुकरण नव्हतं, ते विक्रमादित्य राजाचा गौरव होता तो की उज्जैनीत 5:30 वाजले म्हणजे लंडनला 12 वाजले तरी इथे सकाळ झाली ना, म्हणजे दिवस अख्ख्या जगभर सुरू झाला असं मानलं जायचं. म्हणून इंग्रज लोक 12ला नवा दिवस मानतात. आपण आपल्याकडचा सूर्योदय हाच नवा दिवस मानला पाहिजे, कारण हाच जागतिक नवा दिवस आहे. उज्जैनीत जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा संपूर्ण विक्रमादित्याच्या राज्यामध्ये सूर्योदय म्हणजे नवा दिवस मानला जायचा. म्हणून 12ला सूर्योदय इंग्रज लोक मानतात. आपण भारतात राहून 12ला सूर्योदय मानतो. याचा अर्थ काय?
याचा अर्थ आपण जपानचा सूर्योदय हा मुख्य सूर्योदय मानतोय, ही गोष्ट आहे. तर आपल्याकडे विक्रमादित्य राजाने अशा पद्धतीने शकांचा पराभव केला आणि जावा सुमात्रापासून इस्तंबूलपर्यंतचं एकछत्र साम्राज्य स्वतःच्या ताब्यात ठेवून बाकी पृथ्वीला देखील स्वतःच्या ताब्यात ठेवलं. म्हणून त्याला सम्राट म्हणतात. सम्राट कोणाला म्हणतात? तर ज्या व्यक्तीच्या हाताखाली 40 महाराज असतात त्यांना चक्रवर्ती सम्राट म्हणतात. महाराज कोणाला म्हणतात? तर ज्यांच्या हाताखाली 40 राजे असतील त्यांना महाराज म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ इंदोरचे राजे, देवासचे राजे, धारचे राजे, ग्वाल्हेरचे राजे, असे एक एक 40 राजे ज्याच्या हाताखाली असतील त्याला महाराज म्हणतात. 40 महाराज ज्याच्या हाताखाली आहेत त्याला चक्रवर्ती सम्राट म्हणतात. आणि राजे कोणाला म्हणतात? तर ज्यांच्या हाताखाली 40 वतनदार आहेत त्यांना राजा म्हणतात. 40 वतनदार. 40 वतनदारापैकी एक वतनदार कोणाला म्हणतात? तर ज्याच्या हाताखाली 40 जहागीरदार आहेत त्याला एक वतनदार म्हणतात. जहागीरदार कोणाला म्हणतात? तर ज्याच्या हाताखाली 40 चौधरी आहेत त्यांना एक जहागीरदार म्हणतात. एक चौधरी कोणाला म्हणतात? तर ज्याच्या हाताखाली 4 पाटील आहेत त्याला एक चौधरी म्हणतात. 4 पाटलांना धरणारा तो चौधरी. आणि एक पाटील कोणाला म्हणतात? ज्याच्या हाताखाली अख्खं गाव आहे त्याला पाटील म्हणतात. आणि हे सगळे शब्द संस्कृत आहेत. पाटील हा शब्द मराठीतला, पण पट्टलिका हा शब्द संस्कृतमध्ये. त्यामुळे गावाचा मुख्य पाटील, 4 गावांचा मुख्य चौधरी, 40 चौधरींचा मुख्य एक जहागीरदार, 40 जहागीरदारांचा मुख्य एक वतनदार, 40 वतनदारांचा मुख्य एक राजा, 40 राजांचा मुख्य एक महाराज आणि 40 महाराजांचा प्रमुख जो आहे त्याला चक्रवर्ती सम्राट असं म्हणतात. ही पूर्वीच्या काळची गणना होती आणि याप्रमाणे पूर्वीची राज्य चालत असत आणि अत्यंत सुचारू पद्धतीने चालत असत. या राज्यांमध्ये पुढे शकांनी हुणांशी एकमत्य केलं आणि पुन्हा 100 वर्षात भारतावर आक्रमण केलं. त्यावेळेला राजा विक्रमादित्याचाच भाचा कोण? शालिवाहन, किंवा त्याला 7वाहन राजा देखील म्हणतात. तर या शालिवाहन राजांनी युद्ध पुकारलं आणि पैठण ते नाशिक या प्रांतामध्ये आणि तिथे थेट गुजरातपर्यंत असं एवढ्या संपूर्ण प्रांतामध्ये त्या शक आणि हुणांचा पराभव केला. आणि मग ह्या शालिवाहन राजाने पुन्हा या जावा सुमात्रापासून ते इस्तंबूलपर्यंत राज्य ताब्यात घेतलं. हे राज्य ताब्यात घेतल्यानंतर शालिवाहन राजाच्या लक्षात आलं की आपल्या ह्या बृहद राज्याचे देखील 2 भाग करणं गरजेचं आहे. कारण एका भागामध्ये खूप चांगल्या प्रकारे लोक धर्माचं पालन करतायत, तर काही भागांमध्ये अर्धवट धर्माचं पालन करतायत. खूप मोठ्या प्रमाणात लोक अधर्माचं पालन करू लागलेले आहेत. म्हणून शालिवाहन राजांनी हिंगुला नदीपासून ते इरावती नदीपर्यंतचा प्रदेश हा संपूर्ण पवित्र प्रदेश आहे असं घोषित केलं. आणि बाकीचा प्रदेश जो आहे त्यात केवळ मानव राहतात, जसे तसे यथातथा राहतात. पण हिंगुला नदीपासून, हिंगुला नदी ही पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमध्ये आहे, जिकडे हिंगलाज भगवतीचं शक्तिपीठ आहे. आपल्याकडे जे सिंधी बांधव आहेत सगळे ते हिंदूच आहेत. त्यांची बऱ्याच जणांची कुलदेवी हिंगलाज भगवती आहे. तिकडे 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे हिंगुला भगवतीचं शक्तिपीठ. तर हिंगलाज मातेच्या मंदिरापासून ते ब्रह्मदेशातल्या इरावती नदीपर्यंत एवढा भूभाग शालिवाहन राजांनी सुरक्षित केला आणि बाकीच्या भूभागांवर मांडलिक नेमले. हे जेव्हा कार्य झालं, हे कार्य ह्या चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशीच झालं आणि म्हणून या दिवसापासून शालिवाहन राजाचा शक प्रारंभ झाला. शालिवाहन राजाच्या कुळामध्ये 28 पराक्रमी राजे होऊन गेले. त्यांना सातवाहन राजे म्हणायचे. आज महाराष्ट्रामध्ये जेवढ्या तुम्हाला गुफा दिसतात, लेणी दिसतात, हे सगळ्या सातवाहन राजांनी कोरून घेतलेल्या आहेत. व्यापाऱ्यांच्या, संन्यास्यांच्या, चातुर्मासातल्या पावसाळ्याच्या दिवसांमधल्या
निवासस्थानासाठी त्या लेणी कोरलेल्या आहेत. तर या सगळ्या सातवाहनांनी खूप दिव्य काम केलं. आणि हा जो शालिवाहन राजा होता, सातवाहन राजा होता, या राजाची राणी देखील फार उत्तम योद्धा आणि सुशिक्षित होती. तिचं नाव होतं नागणिका. या नागणिका राणीचा उल्लेख जुन्नरच्या शिलालेखांमध्ये, लेणींमध्ये असलेल्या लेखांमध्ये देखील कोरला गेलेला आहे. नाणेघाट नावाचा एक घाट आहे, बघण्यासारखा घाट आहे. कधी नाशिक साईडला गेलात तर अवश्य नाणेघाट बघायला जा. तिकडे आजपासून 2000 वर्षांपूर्वीचा कोरलेल्या शिळा आहेत. त्यामध्ये राजांनी कसं राज्य केलं हे सगळं वर्णन केलेलं आहे. या शालिवाहन राजाने 40 मोठे मोठे यज्ञ केलेले होते. ज्या यज्ञांची नावं देखील आज आपल्याला माहिती नाहीत असे यज्ञ होते. ते सगळे श्रौत याग होते. हल्ली आपल्याला यज्ञांची नावं माहिती ती म्हणजे काय, गणेश याग, गणयाग, नवचंडी याग, किंवा काय पुरुषोत्तम याग. आता अधिक महिना आला की सगळे पुरुषोत्तम याग करायला घेतील. तर असे वेगवेगळे याग आपण ऐकतो. पण शालिवाहन राजाने श्रौत याग केले होते 42. त्या 42च्या 42 श्रौत यागांची नावं तिथे कोरलेली आहेत. तर या राजाने 42 याग केले होते. त्याच्या मनात होतं 100 याग करायचे. कारण जो 100 यज्ञ करतो त्याला शतक्रतू असं म्हणतात. आणि ज्याच्या हातून 100 यज्ञ पूर्ण होतात त्याला पुढे जाता इंद्रपदाची प्राप्ती होते. म्हणून पूर्वीच्या काळी राजे लोक 100 यज्ञ करण्याचा मानस धरायचे. 100 यज्ञ ज्याचे पूर्ण झाले त्याला इंद्रपदाच्या प्राप्तीचा योग येतो. म्हणून प्रत्येक राजा शतक्रतू होण्याचा प्रयत्न करायचा. पण शालिवाहन राजाच्या हातून 100 यज्ञ नाही झाले, पण 42 यज्ञ झाले. ते देखील काही कमी नाही कलियुगामध्ये 42 यज्ञ करणं. आज एक यज्ञ करायचा म्हटला तरी किती फरफट होते आपल्याला माहिती आहे. गोमूत्र आणायचं म्हटलं तरी 5 किलोमीटर शोधायला जावं लागतं गोमूत्र कुठे मिळेल. मग शेवटी कुठेतरी बाटलीत गोमूत्र मिळतं, अर्क मिळतो, आणखीन काय मिळतं. किंवा काही नाही तर गोमूत्राच्या नावाखाली जर्सीचं मूत्र घेऊन येतात. कारण हल्ली जर्सीला लोक गाय मानतायत, होस्टनला गाय मानतायत, डॉल्बीला गाय मानतायत. त्यामुळे गायीच्या नावाखाली कोणत्याही प्राण्याला हल्ली आपण गाय मानतो. तर एक यज्ञ करणं किती कठीण झालेलं आहे आजच्या काळामध्ये. आत्ता राजेंद्रनगरला गेलो होतो तर तिकडचे काळे गुरुजी म्हणाले की गुरुजी तुमच्याकडे चांगल्या समिधा मिळतात का? म्हटलं हो मिळतात. का? म्हटलं इकडे नाही मिळत. नाही म्हणे इकडे तर लाकडं मिळतात समिधाच्या नावाखाली, अखंड समिधा नाही मिळत, अशी मध्ये चिरलेली बिरलेली अशी मिळते. कारण समिधा म्हणजे कशा, झाडाच्या टोकाशी आलेल्या ज्या काड्या असतात ना त्या तोडून, किंबहुना तोडून म्हणण्यापेक्षा या शिशिर ऋतूत आपोआप ज्या गळून पडतात त्या वेचून त्या वाळवून ठेवायच्या, त्याला समिधा म्हणतात. एक लाकूड घेतलं आंब्याचं आणि त्याचे 10 भाग केले आणि गुंडाळले ना समिधा. किंवा औदुंबराचं लाकूड घेतलं आणि त्याचे बारीक बारीक 10 उभे उभे तुकडे केले आणि ते विकले समिधा, असं नाही. समिधा ही अखंड गोल असली पाहिजे. त्यात गाठी दिसल्या पाहिजेत, त्या झाडाच्या गाठी दिसल्या पाहिजेत, ती समिधा. तर म्हणे आमच्याकडे समिधा हव्या तशा मिळत नाहीत, तुमच्याकडे मिळतात का? म्हटलं आमच्या आश्रमात भरपूर समिधा होतात तयार. तर म्हणे मला पाठवून द्या काही समिधा म्हणे. म्हटलं चालेल, पाठवतो तुम्हाला समिधा. तर समिधा गोळा करणं कठीण झालेलं आहे. गाईचं तूप गोळा करणं कठीण झालेलं आहे. बाजारात जे तूप मिळतं ते क्रीमचं तूप असतं. ते क्रीमचं तूप असतं, क्रीम काढून त्याच्यापासून तूप बनवतात. यज्ञासाठी लागणारं तूप कसं असतं तर यज्ञासाठी लागणारं तूप जे असतं हे लोण्यापासूनच बनवावं लागतं. आणि ते लोणी कसं असलं पाहिजे, शतधौत लोणी असलं पाहिजे. 100 वेळा धुतलेलं लोणी असलं पाहिजे. म्हणजे एकदा लोणी धुवायचं, पुन्हा ते ताकात घालायचं, ताकात धुवायचं, पुन्हा घुसळायचं, पुन्हा पाण्याने धुवायचं. असं 100 वेळा धुतलेल्या लोण्यापासून बनलेलं जे तूप असतं ते तूप पण कशात, ॲल्युमिनियमच्या हिंडालियमच्या कढईत नाही, मातीच्या भांड्यामध्ये. मातीच्या भांड्यामध्ये लोणी घालून त्याचं बनवलेलं जे कढवलेलं तूप असतं ते तूप, त्या तुपामध्ये देखील 2 भाग होतात. तुम्ही तूप कढवल्यानंतर बघितलं असेल
खाली रवाळ भाग राहतो आणि वरती तरल भाग राहतो, 2 भाग होतात तुपाचे. त्यातला जो तरल भाग असतो त्याला आज्य म्हणतात, आणि जो खालचा रवेदार घट्ट भाग असतो त्याला घृत म्हणतात. हे जे घृत असतं, हे घृत माणसाच्या उपयोगाचं असतं, आणि आज्य जे असतं ते देवतांच्या उपयोगाचं असतं. त्यामुळे खालचा रवेदार भाग जो असतो, ज्याला आपण घृत म्हणतो, ते घृत आपल्या जेवणासाठी वापरायचं असतं, देवांच्या नैवेद्यासाठी वापरायचं असतं. पण यज्ञामध्ये घालण्यासाठी आज्य भाग वापरायचा असतो. पण हल्ली आज्य भाग मिळत नाही. मग आम्ही लोक काय करतो, त्यात तुपाला गरम करतो, पातळ करतो आणि म्हणतो झालं आज्य. पण त्याला आज्य म्हणत नाहीत. आज्य जे नैसर्गिक तरल आहे ते आज्य आहे. तर आता विचार करा, एखादा यज्ञ करायचा असेल तर अशा पद्धतीने 100 वेळा धुतलेल्या लोण्यापासून बनवलेलं मातीच्या भांड्यातलं आज्य हे मिळणं किती कठीण आहे. आजच्या काळामध्ये यज्ञ करणं महाकठीण आहे. या कलियुगामध्ये या यज्ञ कार्यामध्ये इतका वेळ जातो, पैसा जातो, कारण पैसाही लागतो. यज्ञ कार्याला पैसा हवा, कारण पैसा नसेल तर केशर कस्तुरी आणणार कुठून, सोन्या चांदीची नाणी नवरत्न हे आणणार कुठून. यज्ञात हे सगळं लागतं. भजनासाठी यातलं काही लागत नाही, पण यज्ञामध्ये हे सगळं लागतं. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, अरे ग्रहमग करायचं आहे आणि गुरुजी म्हणाले की 5,000-10,000चं सामान लागेल, गरिबांनी कसं काय करावं. काही नाही, गरिबांनी भजन करून लग्न लावायला हरकत नाही, कारण भजनामध्ये पण तेवढी ताकद आहे. पण जर यज्ञ करायचा असेल तर त्यासाठी अर्थव्यय करावाच लागणार. कारण डीमार्टमध्ये गेलात आणि सांगितलं 1.5 किलो तूप हवं यज्ञासाठी, डीमार्टवाला काय फुकट देणार आहे का. किंवा पानवाल्याकडे गेलात ना, त्याला सांगितलं 50 विड्याची पानं हवी आहेत, यज्ञासाठी हवी आहेत, तो फुकट थोडाच देणार आहे. यज्ञ कार्यामध्ये द्रव्याचा खर्च हा करावाच लागतो, राजे लोकांना करावा लागलेला आहे. तर आजच्या काळामध्ये यज्ञयाग करायचा म्हटला तर तो कष्टसाध्य आहे. अशा पद्धतीचं बिलोना घी आणा न हे करा ते करा असं करून जर यज्ञ करायचा म्हटला तर नुसती नवग्रह शांत करायची म्हटली तर 40,000 खर्च येईल. चांदीची प्रतिमा लागते की नाही नवग्रह शांतीसाठी. नवग्रह शांतीसाठी सवत्स गाय लागते. प्रत्यक्ष गाय नाही मिळाली, चांदीची तरी लागेल, किमान 50 ग्रॅमची तरी गाय लागेल. आज काय भाव आहे 50 ग्रॅमचा? हां, जे काय आहे ते 2.5 लाख रुपये किलो आहे. त्यामुळे 50 ग्रॅमचा भाव काय असेल, साधारण 12-13 हजार तर पडेलच 50 ग्रॅमला ना, एवढं तर पडतील. त्यामुळे आज नुसता नवग्रह यज्ञ जरी विधिवत करायचा ठरवला तर 40-45 हजार तर नुसत्या सामुग्रीवर खर्च होईल, नुसत्या सामुग्रीवर खर्च. तर पूर्वीच्या काळी जरी शालिवाहन राजाचा काळ आजच्यापेक्षा फार चांगला असला तरी देखील कलियुगाला प्रारंभ झालेला होता. अशा काळामध्ये शालिवाहन राजाने 42 श्रौत याग करणं ही काही सामान्य गोष्ट नव्हती. तर असा हा दैदिप्यमान शालिवाहन राजा, त्याच्या नावाने हा संवत्सर सुरू झाला. आणि हा शालिवाहन राजा होईल, त्याच्या नावाने संवत्सर होईल, हे सगळं पूर्वीच्या काळी वेदव्यासांनी आधीच सांगून ठेवलेलं होतं. श्रीमद भागवताच्या कथेमध्ये तुम्ही हे ऐकलं असेल की सातवाहन राजा येईल, त्याच्या 28 पिढ्या राज्य करतील, हे भागवतात लिहून ठेवलंय. आणि हे श्रीमद भागवत शालिवाहन राजाच्या 3000 वर्ष आधीपासून प्रचलित होतं. तर आपल्या पुराणांमध्ये कोणते राजे झाले, कोणते होणार आहेत, या सगळ्याचं वर्णन आपल्या पुराण ग्रंथांमध्ये केलेलं आहे. तर त्यापैकी शालिवाहन राजाचा संवत सुरू होऊन आज 1947 वर्ष पूर्ण झाली आणि 1948व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. हे जे संवत्सर असतं, या संवत्सराचं चक्र हे 60 वर्षांचं असतं. दर 60 वर्षांनी तशीच संवत्सरं फिरतात आणि तशीच संवत्सरं फिरून सामान्यतः तशाच प्रकारची परिस्थिती ही पुन्हा देशावर, विश्वाला प्राप्त होत असते. म्हणून हे 60 संवत्सरांचं चक्र चालू आहे. या 60 संवत्सरांच्या चक्रामध्ये
आत्ताचं जे चक्र प्रारंभ झालेलं आहे या वर्षीच्या चक्राला प्रारंभ होतानाच सूर्योदय समयी अमावस्या होती. सूर्योदयानंतर थोड्या वेळाने प्रतिपदा लागली. त्यामुळे या वर्षाची सुरुवात जी झाली त्या सुरुवातीच्या सूर्योदयाने अमावस्या बघितलेली आहे आणि नंतर प्रतिपदेला प्रारंभ झालेला आहे. मीन राशीमध्ये चंद्र आहे, मीन राशीमध्ये सूर्य आहे आणि मिथुन राशीमध्ये देवगुरु बृहस्पती आहे. या संवत्सराचं नाव पराभव नावाचं संवत्सर आहे. नावातच पराभव आहे. त्यामुळे या संवत्सराच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारची भांडणं ही संभवतात. हे या संवत्सराचं फल आहे. त्यामुळे उगाच क्षुल्लक कारणावरून कोणाशी भांडण उकरू नये हे या संवत्सरामध्ये विशेष सांगण्याची गरज आहे. जो भांडण उकरेल त्याचा पराभव निश्चित आहे. हा पराभव संवत्सर आहे. त्यामुळे स्वतःहून भांडण उकरू नये, त्याचा पराभव होईल. त्यामुळे तुमच्या शत्रूंनी भांडण उकरलं तर त्याचा पराभव होईल, आपण भांडण उकरलं तर आपला पराभव होईल. त्यामुळे या संवत्सरामध्ये भांडण उकरू नये. जो उकरणारा आहे त्याचा पराभव होतो. आता सांगा, इराण आणि अमेरिका युद्धामध्ये कोणाचा पराभव होईल? या सगळ्याचा विचार करू अमेरिकेचा पराभव. कारण अमेरिकेने भांडण उकरून काढलं इराणशी. म्हणजे मी काही इराणच्या बाजूचा नाही आहे, इराण काही माझा मित्र आहे अशातला भाग नाही आहे. तर पराभव संवत्सर आहे. या पराभव संवत्सराचा राजा जो आहे तो गुरु आहे. मात्र राजा गुरु आहे याचा अर्थ काय? जे सत्वशील राहतील, जे सात्विक वृत्तीने राहतील त्यांना ह्याची काही बाधा होणार नाही. कारण राजा गुरु आहे. जे सात्विकपणाने राहतील, सामंजस्याने राहतील त्यांचा पराभव होणार नाही. राजा गुरु आहे. आणि हा गुरु राजा जो आहे तो चतुर्थ स्थानी बसलेला आहे. त्यामुळे चांगल्या स्थानावर बसलेला आहे. त्यामुळे या संवत्सरामध्ये जो गुरुची भक्ती करेल, गुरुग्रहाची, आपल्या स्वतःच्या गुरूंची जो भक्ती करेल त्याला खूप चांगले दिवस या येत्या वर्षभरात दिसून येतील. या संवत्सरामध्ये पाऊस मध्यम दर्जाचा पडेल. परंतु डोंगरांवर, नद्यांच्या खोऱ्यांमध्ये पाऊस भरपूर पडेल. त्यामुळे सरकारांनी ह्या वर्षी डोंगराळ भागामध्ये वनस्पतींची लागवड, वनीकरण केलं पाहिजे. कारण ह्यावर्षी डोंगरावर चांगला पाऊस पडणार आहे. यावर्षी डोंगरांवर जर बिया टाकल्या तर खूप चांगल्या प्रकारे झाडांची वाढ होईल. त्याचप्रमाणे यावर्षी नद्यांच्या खोऱ्यांमध्ये पाऊस भरपूर पडणार आहे. त्यामुळे नदी खोऱ्यांच्या जवळपास राहणाऱ्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे. कारण पुराची शक्यता वाढेल. कारण नद्यांच्या खोऱ्यांमध्ये जर पाऊस भरपूर पडला तर पुराची शक्यता वाढते. पण त्याचबरोबर दुसरा फायदा हाही होतो की पाणी मुबलक प्राप्त होतं. नद्यांमधून येणारा गाळ फार सुपीक येतो आणि त्यांनी रब्बीचं पीक चांगलं होतं. हे या संवत्सराचं फळ आहे. रब्बीचं पीक चांगलं होतं. रब्बीचं पीक याचा अर्थ गहू, बिहू, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, ऊस हे सगळं पीक चांगलं होईल. कापूस चांगला उत्पन्न होईल. अशा पद्धतीची स्थिती उत्पन्न होईल. यावर्षी या संवत्सरामध्ये काही प्रमाणामध्ये चोरीचं भय राहील. त्यामुळे प्रत्येकाने आपापले मोबाईल सांभाळून ठेवावेत. प्रत्येकाने आपापल्या पर्स नीट सांभाळून ठेवाव्यात. कुठे पब्लिक ठिकाणी जायचं असेल, सार्वजनिक ठिकाणी, त्यावेळेला आपल्या पैशाबिशांना नीट सांभाळून ठेवावं. घरांना व्यवस्थित कुलपं लावावीत. ज्यांच्या घरामध्ये काही चोरीबिरी करणारी आप्त इष्ट मंडळी असतील त्यांच्यापासून स्वतःचं धन, स्वतःचे अलंकार सुरक्षित ठेवावेत. कारण यावर्षी चोरीचा उपद्रव होण्याची शक्यता आहे आणि चोरी ही आपल्या जवळचीच माणसं करण्याचा योग आहे. त्यामुळे चोरांपासून सावध राहिलं पाहिजे या संवत्सरामध्ये. दुसरी गोष्ट आहे, या संवत्सरामध्ये आगी लागण्याची शक्यता खूप आहे.
त्यामुळे स्वतःच्या घरामध्ये ज्वलनशील वस्तू ठेवू नका जास्त. ज्वलनशील वस्तू ठेवल्या असतील तर त्या सुरक्षित अंतरावर ठेवा. आपले बरेच लोक असतात की गिझर ऑन करतात, ऑफ करायला विसरून जातात आणि विचार करतात की नाही ते ऑटो कट ऑफ होऊन जातो म्हणून. नाही, असं काही गडबडी करू नका. ऑटोमॅटिक होऊन जाईल या भरोशावर काही राहू नका. यावर्षी आगी लागण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे घराच्या आसपास सुकलेली लाकडं, सुकलेला पालापाचोळा याचा वेळच्या वेळी निपटारा करून टाका. घराचे सगळे इलेक्ट्रिकचे कनेक्शन्स आहेत, त्या कनेक्शन्सच्या बाबतीत सावध राहिलं पाहिजे. आगीपासून रक्षण हे केलं पाहिजे. विशेषतः महिला वर्ग स्वयंपाक बिपाक करताना सिल्कची साडी नेसून स्वयंपाक करू नका, कारण सिल्क हे ज्वलनशील आहे. पॉलिस्टर, नायलॉन हे सगळं ज्वलनशील आहे. त्यामुळे ज्वलनशील वस्तू परिधान करू नका, वस्त्र परिधान करू नका. हे या संवत्सरात सांगण्यासारखी गोष्ट आहे. या संवत्सरामध्ये लोखंड महागण्याची शक्यता आहे. सोनं, चांदी इत्यादी सगळे धातू महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी इन्व्हेस्ट करण्यासाठी धातूंमध्ये किती इन्व्हेस्ट करावं की करू नये या बाबतीत विचार करावा. तर धातू महाग होण्याची शक्यता आहे. या संवत्सरामध्ये राज्यामध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे. जबलपूरच्या पूर्व दिशेला जेवढी स्थानं आहेत त्या स्थानांमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता दिसते. आता दिसतंच आहे आपल्याला, बंगालचे इलेक्शन्स येतातच आहेत. बंगालचे इलेक्शन्स येत आहेत. काही ठिकाणी आता यूपीच्या भागात इलेक्शन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जबलपूरचा जो रेखांश आहे त्याच्या पूर्वेकडच्या भागामध्ये भरपूर राजनैतिक उलाढाल्या होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम उर्वरित भारतावर देखील होण्याची शक्यता आहे. हे सगळं या संवत्सराचं फल आहे. परंतु या संवत्सराचं उत्तम फल ज्यांना प्राप्त करायचं आहे त्यांच्यासाठी 2 उपाय देखील ज्योतिषशास्त्रांनी पूर्वापार सांगून ठेवलेले. राजा गुरु असल्यामुळे गुरु आराधना केली पाहिजे. गुरुवारच्या दिवशी सात्विक आहार केला पाहिजे. गुरुवारच्या दिवशी कांदा, लसूण इत्यादी खाऊ नये, परान्न खाऊ नये. गुरुवारच्या दिवशी मौन धारण करण्याचा प्रयत्न करावा. तर अशा पद्धतीने गुरुवारचा दिवस पाळल्याने त्या व्यक्तींचं हे वर्ष चांगल्या प्रकारे सुरक्षित प्रकारे पार पडेल. त्याचप्रमाणे चंद्राची उपासना करायला सांगितली. त्यामुळे यावर्षी चंद्रदर्शन घेणं, पौर्णिमेच्या चंद्राला नमस्कार करणं, चतुर्थीच्या चंद्राला नमस्कार करणं, भाद्रपद चतुर्थी नाही, भाद्रपद चतुर्थीच्या चंद्राला नमस्कार केला शुक्ल पक्षातल्या तर चोरीबिरीचा आळ लागतो. त्यामुळे ती चतुर्थी सोडून बाकीच्या चतुर्थी. तर चंद्राचं दर्शन चतुर्थीला, एकादशीला, त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी आणि प्रतिपदेच्या सायंकाली जर चंद्रदर्शन घेतलं तर त्याचा विशेष लाभ या संवत्सरामध्ये सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने हे पराभव नावाच्या संवत्सराला आज प्रारंभ झालेला आहे. आणि आजच्या प्रारंभाच्या दिनी फक्त आपणच गुढीपाडवा साजरा करतोय असं नाही. जगामधले अनेक देश आजचा दिवस नवसंवत्सर म्हणून साजरा करतात. कारण आपल्या शास्त्रामध्ये ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती आजच्या दिवसापासूनच सुरू केली. ज्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला प्रारंभ केला त्याच दिवशी चित्रा नक्षत्रामध्ये पौर्णिमा घडली. आणि म्हणून चित्रा नक्षत्रामध्ये पौर्णिमा घडली म्हणून त्या महिन्याचं नाव चैत्र महिना असं ठेवलं जातं. तर या चित्रा नक्षत्रामध्ये पौर्णिमा होण्याआधीची जी प्रतिपदा असते त्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी रचायला प्रारंभ केली म्हणून याला चैत्र प्रतिपदा असं म्हणतात. ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना प्रारंभ केली म्हणून आजच्या दिवशी ब्रह्मदेवाच्या ध्वजाचं पूजन केलं जातं. ब्रह्मदेवाचं पूजन नाही करता येत. का ब्रह्मदेवाचं पूजन करता येत नाही तर त्याची कहाणी भागवत पुराणात तुम्ही ऐकली आहे की ब्रह्मदेवानी ज्यावेळी 10 ऋषींची निर्मिती केली आणि नंतर ब्रह्मदेवाने सरस्वतीची निर्मिती केली, त्या सरस्वतीची विद्वत्ता पाहून ब्रह्मदेव इतके भाळले की सरस्वतीच्या मागेच माझ्याशी लग्न कर म्हणून फिरू लागले.
तेव्हा सरस्वती देवीने धिक्कार करत म्हटलं की हे ब्रह्मदेवा, तुम्ही माझे जनक, मला जन्म देणारे आणि माझ्याच मागे लागलात. असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाला फार लाज वाटली आणि ब्रह्मदेव काळी ठिक्कर पडले, एकदम काळवंडले आणि ब्रह्मदेवाने स्वतःच्या शरीराचा तिरोभाव केला. म्हणून ब्रह्मदेवाच्या शरीराची पूजा केली जात नाही. विष्णूंच्या शरीराची पूजा केली जाते, विष्णूंची मूर्ती बनवून त्याची पूजा केली जाते, पण ब्रह्मदेव आणि महादेव या दोघांच्या मूर्तीची पूजा करत नाहीत. त्यामुळे महादेवाच्या मूर्तीची जर पूजा करायची असेल तर शास्त्र म्हणतं की पार्वती सहित महादेवाची पूजा करता येते, नुसत्या महादेवाच्या मूर्तीची पूजा नाही करता येत. म्हणून मग जेव्हा महादेवाच्या मूर्तीची पूजा करायची असेल तेव्हा तुम्ही बघितलं असेल की कायम महादेवाच्या मांडीवर पार्वती असते आणि मग त्या गौरीहराचं पूजन केलं जातं, त्या पार्वती शंकराचं पूजन केलं जातं, त्या उमामहेश्वराचं, भवानी शंकराचं पूजन केलं जातं. नुसतं शंकराचं पूजन करणं अलाउड नाही. आणि ब्रह्मदेवाच्या मूर्तीची तर पूजाच करता येत नाही, कारण ब्रह्मदेवाला शाप आहे सरस्वतीच्या मागे लागल्याचा. स्वतःच्याच मुलीच्या मागे लागले ब्रह्मदेव, तो शाप लागलेला आहे ब्रह्मदेवाला. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या मूर्तीची पूजा केली जात नाही. पण आज ब्रह्मदेवाने सृष्टी घडवली, त्यामुळे ब्रह्मदेवाचं पूजन तर केलं पाहिजे. मग हे पूजन कसं करायचं? तर गुरूंची ज्या वेळेला मूर्ती नसते तेव्हा गुरूंचं पूजन हे त्यांच्या पादुकांचं पूजन केलं जातं. तसं देवतांची ज्या वेळेला मूर्ती नसते त्यावेळेला देवतांच्या ध्वजाचं पूजन केलं जातं. म्हणून आजच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यास प्रारंभ केला, म्हणून ब्रह्मदेवाची पूजा खरी तर करायची आहे, पण ब्रह्मदेवाच्या मूर्तीची पूजा करता येत नाही, म्हणून ब्रह्मध्वजाची पूजा करायला सांगितलेला आहे. हा जो ब्रह्मध्वज आहे, हा ब्रह्मध्वज कसा निर्माण करायचा याचं शास्त्र आपल्याला वेदांनी सांगितलेलं आहे. ब्रह्मध्वजामध्ये वंशाची काठी वापरायची असते. वंश याचा अर्थ ज्याला आपण बांबू म्हणतो तो. वंश हे कसलं प्रतीक आहे? तर वंशवृद्धीचं प्रतीक आहे. बांबू हे वंशवृद्धीचं प्रतीक आहे. ज्याच्या घराच्या अंगणात नैऋत्य दिशेला बांबूचं बेट असतं किंवा आग्नेय दिशेला बांबूचं बेट असतं, अशा व्यक्तीच्या घराचा वंशनाश कधी होत नाही. त्याचा वंश पुढे पुढे चालत राहतो. कित्येक जणांना मुलं बाळं होत नाहीत, काही कारणं असतात, पण जर त्यांनी वंशलोचनाचा उपयोग केला, वंशलोचन याचा अर्थ बांबूची काठी मधून चिरली की त्या मधल्या भागातला जो गर असतो तो साधारण लोण्यासारखा गर असतो, त्याला वंशलोचन म्हणतात. त्याच्या औषधाचा प्रयोग केला तर जे लोक वंध्या असतात, नपुंसक असतात, त्यांच्यामध्ये देखील प्रजननोत्पादिनी शक्ती उत्पन्न होते. बांबूमध्ये प्रजा उत्पन्न करण्याचं अलौकिक सामर्थ्य असतं. म्हणून ब्रह्मदेवाने प्रजा उत्पन्न केली, म्हणून ब्रह्मदेवाचा जो ध्वज आहे तो वंशध्वज आहे. म्हणजे बांबू, ज्याला महाराष्ट्रामध्ये कळक म्हणतात, त्या कळकाची काठी घेतली जाते. त्या काठीला अलंकारांनी सजवलं जातं, त्या काठीला वस्त्राने सजवलं जातं, त्या काठीला पानांनी सजवलं जातं, त्या काठीला खाद्यपदार्थाने सजवलं जातं. खाद्यपदार्थ म्हणून, गोड म्हणून आपण काय करतो? बत्ताशाची माळ घालतो. पानांचं प्रतीक म्हणून आपण काय करतो? कडुलिंबाची पानं त्याला लावतो. वस्त्राचं प्रतीक म्हणून एखादं जरी काठी वस्त्र आपण त्याला लावतो. आणि मग हे सगळं लावून झाल्यानंतर त्याच्यावर कलश उपडा ठेवायचा असतो. कलश उपडा ठेवणं याचा अर्थ काय? कलश उपडा ठेवणं याचा अर्थ म्हणजे आपण एखादं भांडं घेतलंय, समजा भांडं उपडं ठेवलं याचा अर्थ काय आपण धरतो? भांडं सरळ ठेवलं याचा अर्थ यात पाणी द्या, आणि भांडं उपडं ठेवलं याचा अर्थ काय? आता पाणी देऊ नका, असा अर्थ आहे ना. एखादी गोष्ट उपडी ठेवणं याचा अर्थ काय? या गोष्टीचं कार्य संपलेलं आहे. तसं कलश ब्रह्मदेवाचा उपडा ठेवला
याचा अर्थ सृष्टी निर्मितीचं कार्य सुरू झालेलं आहे. आता ब्रह्मदेवाने जप तप करायचा नाही आहे, सृष्टी निर्माण करायची आहे. याचं प्रतीक म्हणून उपडा ठेवलेला त्याचा कमंडलू आहे. आणि या सगळ्या प्रकाराला संस्कृतमध्ये गुढिका असं म्हणतात. ही जी गुढी आपण उभारतो, या ब्रह्मध्वजाची काठी आणि त्या काठीवर ठेवलेला गोल उपडा लोटा, याला गुढिका असं म्हणतात संस्कृतमध्ये. गुढिकाचा अपभ्रंश गुडिया झाला म्हणून काही मराठी वाङ्मयामध्ये, पूर्वीच्या मराठी वाङ्मयामध्ये गुढिया पाडवा असं म्हटलेलं आहे. आणि त्या गुढियाचा अपभ्रंश होत गुढी झाला. आणि पाडवा हा शब्द प्रतिपदा या शब्दापासून आलेला आहे. प्रतिपदा शब्दाचं रूप पटीपदा असं पाली भाषेत होतं आणि पदीपदा असं अर्धमागधी भाषेत होतं, शौरसेनी भाषेत होतं, ज्याच्यापासून मराठी भाषेची उत्पत्ती झाली. त्यामुळे प्रतिपदाचं पडीपदा आणि पडीपदाचं पाडवा असं झालं. त्यामुळे संस्कृतमधला गुडिया शब्द गुडिका शब्द जो आहे, गुडिका शब्द तो गुढी झाला आणि प्रतिपदा हा शब्द पाडवा झाला. त्यामुळे प्रतिपदेच्या दिवशी उभारण्यात येणारी गुढिका म्हणजेच पाडव्याच्या दिवशी उभारण्यात येणारी गुढी, म्हणून या सणाचं नाव गुढीपाडवा असं झालं. म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो. आजच्या दिवशी आपण नवीन नवीन संकल्प करतो, कारण आजचा दिवस कोणत्याही नवीन गोष्टी करण्यासाठी म्हणून 3.5 मुहूर्तांपैकी एक उत्तम मुहूर्त मानला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक उत्तम मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावर खरेदी करणं चांगलं मानलं गेलेलं आहे. या मुहूर्तावर एखाद्या कार्याला, सामान्य कार्याला प्रारंभ करणं हे चांगलं मानलं गेलेलं आहे. या मुहूर्ताच्या दिवशी नव्या कपड्यांची घडी मोडायची असेल तर मुहूर्त बघावा लागत नाही. या दिवशी नवीन दागिने घालायचे असतील तर मुहूर्त बघायची गरज नाही. नवीन अभ्यासाला काही प्रारंभ करायचा असेल, नवीन पुस्तकं वाचायला प्रारंभ करायचा असेल तर आजचा दिवस चांगला. नवीन काही जपजाप्य प्रारंभ करायचा असेल तर आजचा दिवस चांगला. काही वृक्षारोपण वगैरे करायचं असेल तर आजचा दिवस चांगला मानलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी संपर्क वाढवायचे असतील तर आजच्या दिवसापासून संपर्काला प्रारंभ करावा, त्यासाठी हा दिवस चांगला मानला जातो. तर अशा प्रकारे लौकिक व्यवहारांमध्ये हा दिवस फार उत्तम मानला जातो. म्हणून याला 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असं आपण मानतो. तर असा हा गुढीपाडवा आहे. आजच्या दिवशी आपण अद्भुत रामायणाच्या कथेला प्रारंभ करत आहोत आणि ही रामायणाची कथा रामनवमीपर्यंत चालू राहील. हे अद्भुत रामायण जे आहे हे नावाप्रमाणेच अद्भुत आहे. या रामायणाचं वैशिष्ट्य असं की या रामायणामध्ये ज्या गोष्टी सहजासहजी वानरांना दिसल्या नाहीत, मनुष्यांना दिसल्या नाहीत किंवा देवांना, राक्षसांनाही दिसल्या नाहीत, अशा काही अद्भुत गोष्टींचं वर्णन या अद्भुत रामायणामध्ये आलेलं आहे. या अद्भुत रामायणाची रचना स्वतः वाल्मिकी ऋषींनीच केलेली आहे. वाल्मिकी ऋषींनी एकूण 5 रामायणं रचली. यापैकी पहिलं रामायण म्हणजे वाल्मिकी रामायण. हे वाल्मिकी रामायण जे आहे ते महर्षी वाल्मिकींनी स्वतः रचलं. त्यामध्ये 24,000 श्लोक आहेत. दुसरं रामायण वाल्मिकींनी रचलं ते म्हणजे अध्यात्म रामायण. म्हणजे रामायणातल्या प्रसंगांमागे काय आध्यात्मिक पृष्ठभूमी आहे ते अध्यात्म रामायणातून आपल्याला कळतं. ते वाल्मिकी ऋषींनी रचलेलं आहे. वाल्मिकी ऋषींनी तिसरं जे रामायण रचलं त्याला वासिष्ठी रामायण म्हणतात. म्हणजे महर्षी वसिष्ठ हे प्रभू रामचंद्रांचे गुरु. वसिष्ठ ऋषींकडे शिकत असताना प्रभू रामचंद्रांना महर्षी वसिष्ठांनी काय काय शिकवलं हे सांगणारं रामायण म्हणजे त्याला वासिष्ठी रामायण म्हणतात किंवा त्यालाच योग वासिष्ठ असं म्हणतात. 3 रामायण झाली. वाल्मिकी ऋषींनी रचलेलं 4थं रामायण म्हणजे हे अद्भुत रामायण, ज्याचं कथा निरूपण पुढचे 7 दिवस होणार आहे. आणि 5वं रामायण जे वाल्मिकी ऋषींनी रचलं
त्याला म्हणतात नाम रामायण. अशी 5 रामायणं स्वतः खुद्द वाल्मिकी ऋषींनी रचली. यापैकी सगळ्यात विस्तृत रामायण आहे ते म्हणजे वाल्मिकी रामायण. पण वाल्मिकी रामायणामध्ये तथ्यांचा उल्लेख आहे, चमत्कारांचा उल्लेख नाही. जे जे खरं घडलं ते जसा एखादा रिपोर्टर रिपोर्टिंग करतो त्या पद्धतीने रिपोर्टिंग करण्याचं कार्य हे वाल्मिकी रामायणात आपल्याला दिसतं. पण अध्यात्म रामायणामध्ये त्या घडलेल्या घटनांमागचं आध्यात्मिक रहस्य आपल्याला अध्यात्म रामायणात कळतं. तिसरं रामायण आहे अद्भुत रामायण, योग वासिष्ठ रामायण. या रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांना एवढं सगळं कार्य करण्याची प्रेरणा कशी मिळाली त्या गुरुशिष्य संवादाचं वर्णन त्या रामायणात आलेलं आहे. चौथं रामायण जे वाल्मिकींनी रचलं ते अद्भुत रामायण, ज्यामध्ये सामान्य लोकांना, सामान्य देवतांना, राक्षसांना देखील आकाशात घडणाऱ्या घटना किंवा प्रत्यक्ष रामाच्या कृतीमागे घडणाऱ्या घटना काय घडत होत्या हे जे सांगणारं कथानक आहे ते अद्भुत रामायण आहे. आणि 5वं रामायण हे नाम रामायण आहे. प्रत्येक महापुरुषांनी भरपूर वाङ्मय रचल्यानंतर स्वतःच्या वाङ्मयाचा सारांशभूत असं काहीतरी काव्य केलेलं आहे. जसं आपण पाहतो रामदास स्वामींनी भरपूर वाङ्मय रचलं, पण हे सगळं वाङ्मय रचून झाल्यानंतर रामदास स्वामींनी सगळ्यात सोपं, सगळ्यांना कळेल अशा भाषेमध्ये स्वतःच्या संपूर्ण वाङ्मयाचं सार निबद्ध केलं. ते म्हणजे मनाच्या श्लोकांमध्ये. 205 श्लोकांमध्ये रामदास स्वामींचा संपूर्ण साहित्याचा आढावा त्यामध्ये येऊन जातो. तसंच ज्ञानेश्वर महाराजांनी भरपूर रचना केली. ज्ञानेश्वरीची रचना केली, अमृतानुभवाची रचना केली, चांगदेव पासष्टी, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अभंगांची रचना केली. आणि नंतर ह्या सगळ्यांचं सार सांगण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाची रचना केली. हरिपाठ हे सार आहे ज्ञानदेवांच्या वाङ्मयाचं. तसंच वेदव्यासांनी संपूर्ण महाभारताची रचना केली. संपूर्ण महाभारत स्वतः भगवान श्रीकृष्णाने घडवलं, पण या संपूर्ण महाभारताचं वेदव्यासांनी लिहिलेल्या ब्रह्मसूत्रांचं सार काय आहे ते 700 श्लोकांमध्ये भगवद्गीतेच्या रूपामध्ये वेदव्यासांनी आपल्याला सांगितलं. तद्वत वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या 4ही रामायणांचं सार हे नाम रामायणामध्ये आपल्याला प्राप्त होतं. त्यात 108 नावांमध्ये संपूर्ण रामायणाची कथा गुंफलेली आहे. या नामरामायणाचा प्रारंभ कसा होतो? शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम, शेषतल्प सुख निद्रित राम, ब्रह्माद्यमर प्रार्थित राम, चंड किरण कुल मंडन राम, श्रीमद्दशरथ नंदन राम. संपूर्ण रामायण त्या नामरामायणात येतं. या नामरामायणाचा पाठ जर माणसाने केला तर संपूर्ण रामायण वाचल्याचं पुण्यफल त्याला प्राप्त होतं. तर असं 108 बारीक बारीक छोट्या छोट्या पदांचं एक नामरामायण वाल्मिकी ऋषींनी रचलेलं आहे. तर यापैकी जेव्हा राम मंदिराची स्थापना झाली तेव्हा वाल्मिकी रामायण झालं होतं. मागच्या वर्षी आनंद रामायणाची कथा तुम्ही श्रवण केली. यावर्षी आपण वाल्मिकी रामायणाची चर्चा करणार आहोत, त्याचं निरूपण करणार आहोत. अद्भुत रामायणाची चर्चा आणि निरूपण करणार आहोत. हा अद्भुत रामायणाचा जो कथाभाग आहे या भागाची पार्श्वभूमी अशी आहे की महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहेत भरद्वाज मुनी. भरद्वाज मुनी हे महर्षी वाल्मिकींचे शिष्य. महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण भरद्वाज ऋषींनी ऐकलं, त्यांच्याकडून समजून घेतलं. पण याचबरोबर भरद्वाज मुनींनी किती रामायणं उपलब्ध आहेत याचा देखील विचार केला. तर भरद्वाज मुनी म्हणतायत की 100 प्रविस्तरम, रामायणाची 100 कोटी पुस्तकं आहेत, म्हणजे 100 कोटी रामायणं आहेत.
100 कोटी रामायणं आहेत असं भरद्वाज मुनी म्हणतात. प्रत्येक लोकामध्ये त्यांचं त्यांचं रामायण आहे. ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवानी रचलेलं रामायण आहे. सत्य लोकामध्ये, ब्रह्मलोक म्हणजे सत्य लोकामध्ये ब्रह्मदेवाचं रामायण आहे. तपह लोकामध्ये तपस्वी सिद्ध पुरुषांनी रचलेलं रामायण आहे. स्वर्ग लोकामध्ये देवी देवतांनी रचलेली रामायणं आहेत. पितृलोकामध्ये पितरांनी रचलेलं रामायण आहे. गंधर्व लोकामध्ये गायनाच्या स्वरूपात प्रकट करण्यासाठी गंधर्वांनी लिहिलेलं रामायण आहे. एवढंच काय तर अनेक प्रकारची रामायणं स्वर्ग लोक इत्यादी लोकांमध्ये आहेत. आणि ती रामायणं किती आहेत तर शतकोटी आहेत. 100 कोटी रामायणं त्या त्या लोकांनी लिहिलेली आहेत. या 100 कोटी रामायणांपैकी हे महर्षे, हे गुरुदेव, 25,000 रामायणं पृथ्वी तलावर प्रसिद्ध आहेत. 25,000 रामायणं त्या काळी. कारण प्रभू रामचंद्रांचं रामराज्य किती वर्षांचं होतं? 13,000 वर्षांचं होतं. त्या 13,000 वर्षांच्या कालावधीमध्ये प्रभू रामचंद्रांचं राज्य पाहून 25,000 रामायणांची रचना प्रभू रामचंद्रांच्या हयातीत झालेली आहे. हयातीत झालेली आहे. आणि या 25,000 रामायणांचे रचयिता कोण आहेत तर कोणी सामान्य साहित्यिक किंवा कवी नाही आहेत. तर या 25,000 रामायणांचे रचयिता हे ऋषीमुनी आहेत. आणि या ऋषीमुनींनी लिहिलेली 25,000 रामायणं गुरुदेव मी अभ्यासली. म्हणजे भरद्वाज मुनी किती अभ्यासू असतील लक्षात येईल. 25,000 रामायणं अभ्यासली. पण गुरुदेव या सगळ्या रामायणांचं रहस्य काय हे कृपा करून तुम्ही सांगा, की जे या रामायणांमध्ये कुठेही दिसत नाही. काहीतरी आहे लपलेलं ते रहस्य, कुठेही दिसत नाही. ते रहस्य काय आहे हे कृपा करून सांगा. प्रत्येक काय असतं राज्यकारभारामध्ये किंवा प्रत्येक गुरु, प्रत्येक राजा आणि प्रत्येक गुरु एखादी गोष्ट रहस्यमयच ठेवतात. कारण ते रहस्य सगळ्यांना उद्घाटित करून चालत नाही, म्हणून रहस्य ठेवतात. आता जर समजा आपण मोदींना विचारलं की नोटबंदीचं काय झालं, नोटबंदीचं काय झालं, तर ते म्हणतील रहस्य आहे, असं उघड करता येणार नाही नोटबंदीचं काय झालं. राजाला काही गोष्टी रहस्यमय ठेवावी लागतात. तसंच गुरूंनाही काही रहस्यमयच ठेवावी लागतात, ती उघड करून सांगता येत नाही. पण भरद्वाज मुनी हे वाल्मिकी ऋषींचे पट्ट शिष्य आहेत, अगदी लाडके शिष्य आहेत. त्यामुळे भरद्वाज मुनी अगदी हक्काने विचारतायत की गुरुदेव, या सगळ्या 25,000 रामायणांच्या मागे अनेक रहस्य दडलेली आहेत. ही रहस्य काही मला कळत नाही आहेत. तर या रहस्यांचं उद्घाटन तुम्ही करा. काय उद्घाटन करा? काय काय प्रश्न पडलेत भरद्वाज मुनींना? काही 3 प्रश्न तुम्हाला सांगतो, बाकी प्रश्न आपल्या ह्याच्यात येतीलच. पहिला प्रश्न भरद्वाज मुनी विचारतायत की महाराज, गुरुदेव, सीतेचा जन्म पृथ्वीपासून झाला. जनक राजाला सोन्याचा नांगर फिरवताना सीता प्राप्त झाली. पण अशी पेटीमध्ये कोण मुलगी आपोआप तयार होईल? कोणीतरी ठेवलं असेल ना पेटीमधून तिला खाली जमिनीच्या आतमध्ये पुरून. तर ते सीतेला कोणी पेटीत बंद करून ठेवलेलं होतं, हे रहस्य मला जाणून घ्यायचं. बर, भरद्वाज मुनी म्हणतायत की गुरुदेव, परशुरामांना माहीत नव्हतं का की मी पण हरीचा अवतार आहे आणि राम पण हरीचाच अवतार आहे? मग असं असताना रामाला ललकारण्यात काय अर्थ होता? परशुराम स्वतः भगवंत असून या गोष्टीपासून अज्ञात कसे? का काही त्याबद्दल प्रयोजन होतं असं करण्यामागे? तर ते कृपा करून तुम्ही सांगा. तर हे विचार. तिसरा प्रश्न भरद्वाज मुनी विचारतायत की गुरुवर्य, दशानन रावण जो देवतांकडूनही हरला जात नव्हता, देवताही ज्याला पराजित करू शकत नव्हते, अशा रावणाला
प्रभू रामचंद्रांनी केवळ धनुष्य बाणाने मारून टाकावं? कसं शक्य आहे हे? हे काही शक्य वाटत नाही, कारण ही तर सामान्य गोष्ट आहे, धनुष्य बाण. आणि त्या धनुष्य बाणासारख्या सामान्य गोष्टीने रावणासारखा इतका सिद्ध पुरुष हारावा, हे कसं शक्य आहे? यामागे काय रहस्य आहे? तर वाल्मिकी ऋषी हसले आणि वाल्मिकी ऋषी हसून म्हणतायत की भरद्वाजा, जे दिसतं आपल्याला जग, त्याच्या मागे कार्य करणारी बरीच मोठी यंत्रणा असते. ती यंत्रणा आपल्याला दिसत नाही, पण ती कार्य करते. आपल्याला दिसताना केवळ परिणाम दिसतो आणि त्या परिणामालाच आपण वृत्त समजतो, घटना समजतो, पण त्या घटनेच्या मागे बऱ्याच काही गोष्टी काम करत असतात. ते काम आपल्याला दिसत नाही. ते काम केवळ दिव्य दृष्टी असलेल्यांनाच दिसतं, अन्यथा ते दिसत नाही. तर ते रहस्य मी तुला सांगीन. ते रहस्य अद्भुत आहे. त्यावर भरद्वाज मुनी म्हणतात की मग हे आता तुम्ही जे रामायणातली अद्भुतता सांगाल, त्या अद्भुततेलाच गुरुदेव आपण अद्भुत रामायण अशी संज्ञा देऊ. असं म्हणून मग भरद्वाज मुनी आणि वाल्मिकी ऋषींचा संवाद सुरू झालेला आहे आणि अद्भुत रामायणाला प्रारंभ होत आहे. ही अद्भुत रामायणाची प्रस्तावना आहे. आता 5 मिनिटाची विश्रांती घेऊन मग पुढे कार्याला प्रारंभ करू. पण ही विश्रांती म्हणजे एक रामनामाची माळ होईल, 1 का 2? हां,